बुकवाईज विथ विशालमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका अशा महाग्रंथाच्या विश्वात प्रवेश करणार आहोत जो केवळ एक ग्रंथ नाही तर तो एक महासागर आहे. आपण बोलत आहोत महाभारतबद्दल. महाभारत हा शब्द ऐकला तरी अंगावर काटा येतो. डोळ्यासमोर येतात ते रथ, ते धनुष्यबाण आणि कुरुक्षेत्राचं ते मैदान. बरोबर. पण गंमत अशी आहे की हे चित्र म्हणजे ना हिमनगाचं फक्त एक टोक आहे. अगदी. खरा महाभारत त्याखाली खूप खोल पाण्यात दडलेला आहे. आणि म्हणूनच अनेकांना वाटतं की महाभारत म्हणजे फक्त कौरव पांडवांच्या युद्धाची कथा. पण आज आपण त्या युद्धापर्यंत पोचणारच नाही आहोत. नाही. आपलं ध्येय आहे त्या युद्धाची मुळं शोधणं, त्या महाविनाशाची बीजं कुठे पेरली गेली, कशी पेरली गेली याचा शोध घेणं. तुम्ही खूप छान मुद्दा मांडलाय. कारण कोणतंही मोठं वादळ एका क्षणात तयार होत नाही. हो ना. आधी हवा बदलते, ढग जमायला लागतात, विजांचा कडकडाट होतो आणि मग प्रलय येतो. अगदी. तर आज आपण ते ढग कसे जमले हे पाहणार आहोत. आणि महाभारत हे फक्त कथा नाही सांगत, ते आपल्याला विचार करायला लावतं. हे महाकाव्य म्हणजे मानवी स्वभावाचा, नात्यांमधल्या गुंतागुंतीचा, राजकारणाचा आणि कर्तव्याच्या संकल्पनेचा एक आरसा आहे. हो. यातली पात्र पूर्णपणे चांगली किंवा पूर्णपणे वाईट नाहीत. प्रत्येकाची एक बाजू आहे. चला तर मग या महासागरात एक डुबकी मारूया आणि समजून घेऊया की या महायुद्धाची सुरुवात नेमकी कुठून झाली. आज आपण महाभारताच्या सुरुवातीच्या पर्वावर म्हणजे आदी पर्वावर लक्ष केंद्रित करणार आहोत. तर कथेची सुरुवात होते हस्तिनापूरचा प्रतापी राजा शांतनूपासून. शांतनू आणि गंगा यांचा विवाह झाला. त्यांना देवव्रत नावाचा एक पुत्र झाला जे पुढे भीष्म म्हणून ओळखले गेले. पण गंगेने काही अटींवर लग्न केलं होतं आणि त्या अटी मोडल्या गेल्यामुळे ती निघून गेली. हो. आणि इथेच कथेला एक मोठं वळण मिळतं. वडिलांच्या सुखासाठी म्हणजे शांतनूंना दुसरा विवाह करता यावा यासाठी देवव्रताने एक प्रतिज्ञा घेतली. एक नाही, 2 प्रतिज्ञा. आणि त्या इतक्या भीषण होत्या की त्यामुळेच त्यांचं नाव भीष्म असं पडलं. अगदी. त्यांनी आजीवन ब्रह्मचर्य पाळण्याची आणि हस्तिनापूरच्या सिंहासनाचा त्याग करण्याची प्रतिज्ञा घेतली. त्यांचं आयुष्य म्हणजे त्याग आणि कर्तव्याचं एक मोठं उदाहरण बनलं. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो. हा त्याग होता की हट्ट? बरोबर. म्हणजे एका व्यक्तीच्या वैयक्तिक वचनामुळे राज्याला त्याचा योग्य वारसदार मिळत नाही, हे राजधर्माच्या दृष्टीने योग्य होतं का? हाच तो धर्मसंकट ज्याबद्दल महाभारत वारंवार बोलतं. हो. भीष्मांनी आपला पुत्रधर्म पाळला, पण त्यांनी राजधर्माकडे एक प्रकारे दुर्लक्ष केलं. आणि त्यांच्या याच निर्णयामुळे पुढे सिंहासनासाठी जो संघर्ष झाला त्याची बीजं रोवली गेली. अगदी. पुढे जाऊया. शांतनूच्या दुसऱ्या विवाहातून सत्यवतीपासून त्यांना विचित्रवीर्य आणि चित्रांगद हे 2 पुत्र झाले. पण तेही फार काळ जगले नाहीत. हो. अकाली मरण पावले आणि महत्वाचं म्हणजे त्यांना मुलंबाळं नव्हती. म्हणजे हस्तिनापूर पुन्हा एकदा वारसाच्या संकटात सापडलं. मग आता वंश कसा पुढे चालणार? इथे त्या काळातल्या नियोग प्रथेचा वापर झाला. अच्छा. वंश टिकवण्यासाठी वेदव्यासांनी अंबिका आणि अंबालिका यांच्यापासून धृतराष्ट्र आणि पांडू यांना जन्म दिला. पण इथेही नियतीचा खेळ बघा. काय झालं? व्यास ऋषींच्या तेजाला घाबरून अंबिका डोळे मिटून घेते. त्यामुळे तिचा पुत्र धृतराष्ट्र जन्मताच अंधजन्माला येतो. आणि अंबालिका भीतीने पांढरी फटक पडते. त्यामुळे तिचा पुत्र पांडू तो शारीरिकदृष्ट्या थोडा कमजोर जन्मतो. आणि त्या काळातल्या नियमांनुसार शारीरिक व्यंग असलेली व्यक्ती राजा होऊ शकत नव्हती. हो. त्यामुळे मोठा असूनही धृतराष्ट्र राजा होऊ शकला नाही. आणि धाकटा भाऊ पांडू राजा बनला. इथेच सत्तेच्या संघर्षाची पहिली न दिसणारी ठिणगी कडली. धृतराष्ट्राच्या मनात ही सलग कायम राहिली की मोठा असूनही केवळ अंधत्वामुळे त्याला त्याचा जन्मसिद्ध हक्क मिळाला नाही. अगदी. आणि हीच सल पुढे जाऊन त्याच्या अंधळ्या पुत्रप्रेमात बदलते. आता या 2 भावांपासून 2 कुटुंब तयार झाली. एकीकडे अंध धृतराष्ट्र आणि त्यांची पत्नी गांधारी, जिने पती अंध असल्यामुळे स्वतःच्या डोळ्यांवर आयुष्यभर पट्टी बांधली. त्यांना 100 पुत्र झाले जे कौरव म्हणून ओळखले गेले. यातला सर्वात मोठा दुर्योधन. दुर्योधनाच्या स्वभावात लहानपणापासूनच अहंकार, मत्सर आणि सत्ता मिळवण्याची एक तीव्र लालसा होती. आणि या आगीत तेल ओतण्याचं काम त्याचा मामा शकुनी करत होता. हो. शकुनी म्हणजे दुर्योधनाच्या नकारात्मक विचारांना खतपाणी घालणारा मुख्य सूत्रधार. दुसरीकडे होता राजा पांडू. त्याला एका ऋषीच्या शापामुळे पत्नींसोबत सहवास करता येत नव्हता.
पण त्याची पत्नी कुंती, हं. तिच्याकडे एक खास वरदान होतं. हो, ती देवांना आवाहन करून संतती प्राप्त करू शकत होती. त्या वरदानाचा वापर करून कुंतीने युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन यांना जन्म दिला. तर पांडूची दुसरी पत्नी माद्रीने नकुल आणि सहदेव यांना जन्म दिला. हे पाचही जण पांडव म्हणून ओळखले जाऊ लागले. पण पांडूच्या मृत्यूनंतर कुंती आपल्या 5ही मुलांना घेऊन हस्तिनापुरात परत आली. आणि इथेच एकाच छताखाली कौरव आणि पांडव एकत्र वाढू लागले. विचार करा, ती परिस्थिती किती स्फोटक असेल. नक्कीच इथूनच खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. कौरव आणि पांडव द्रोणाचार्यांच्या गुरुकुलात एकत्र शिकायला लागले. पण त्यांच्यातलं वैर ते लहानपणापासूनच दिसायला लागलं. विशेषतः भीम आणि दुर्योधन यांच्यात. हो, भीमाच्या प्रचंड ताकदीमुळे दुर्योधन कायम अस्वस्थ असायचा, जळायचा. त्यांनी भीमाला विष देऊन मारण्याचा प्रयत्नही केला होता. म्हणजे बालपणीच्या भांडणातून थेट हत्येच्या प्रयत्नापर्यंत पोहोचलेला हा संघर्ष होता. आणि त्याचवेळी अर्जुनाच्या धनुर्विद्येतील कौशल्याची ओळख होते. जे दुर्योधनाच्या मत्सराचं आणखी एक कारण बनलं. याच काळात ती एकलव्याची कथा येते. हो, ही कथा केवळ एका विद्यार्थ्याची नाही, तर त्या काळातील सामाजिक अन्याय आणि वर्गभेद यावर एक मार्मिक भाष्य आहे. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन दिलं होतं. आणि तो हट्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी एकलव्याकडे गुरुदक्षिणा म्हणून काय मागितलं? त्याच्या उजव्या हाताचा अंगठा. आणि एकलव्याने तो हसत हसत दिला. ही घटना महाभारतातील नैतिक द्वंद्वाचं एक महत्वाचं प्रतीक आहे. म्हणजे इथे गुरु-शिष्य नात्याची परीक्षा आहे. दिलेलं वचन पाळण्याचा हट्ट आहे आणि न्याया-अन्यायाची एक मोठी लढाई आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर एक स्पर्धा आयोजित केली जाते. तिथे कर्ण येतो. आणि अर्जुनाला आव्हान देतो. पण त्याला संधी मिळत नाही. कारण तो सूतपुत्र होता. तेव्हा दुर्योधन एक मोठी राजकीय खेळी करतो. तो कर्णाला त्याच क्षणी अंग देशाचा राजा बनवतो. हा एक निर्णायक क्षण होता. कसा? दुर्योधनाला कर्णाच्या रूपात अर्जुनाला टक्कर देऊ शकेल असा योद्धा मिळाला. आणि कर्णाला मान मिळाला. हो, ज्याला आयुष्यभर जातीमुळे अपमान सहन करावा लागला, त्याला दुर्योधनाच्या रूपात मान आणि प्रतिष्ठा देणारा मित्र मिळाला. आणि हीच मैत्री पुढे महायुद्धाचं एक महत्वाचं कारण बनली. अगदी. दुर्योधनाचा पांडवांबद्दलचा द्वेष इतका वाढला की त्याने त्यांना संपवण्यासाठी एक भयंकर कट रचला. लाक्षागृहाचा कट. हो, त्याने लाखेचं एक घर बांधलं जे सहज पेट घेऊ शकेल आणि तिथे पांडवांना राहायला पाठवलं, आईसह. हा कट म्हणजे बालपणीच्या भांडणातून आता थेट हत्येच्या प्रयत्नापर्यंत पोचलेला संघर्ष होता. पण इथे विदुराची भूमिका महत्वाची ठरते. हो, काका विदुराने त्यांना वेळीच सावध केलं. ज्यामुळे ते एका भुयारी मार्गाने तिथून निसटले. आणि मग त्यांनीच स्वतःच्या मृत्यूची अफवा पसरवली आणि अज्ञातवासात निघून गेले. या घटनेनंतर पांडवांचं जीवन अधिकच संघर्षमय झालं. राजकुमार ते निर्वासित. हो, आणि याच अज्ञातवासात असताना पांडव पांचाल देशात पोचले, जिथे द्रौपदीचं स्वयंवर आयोजित केलं होतं. तिथे अर्जुनाने एक अशक्य वाटणारं लक्ष्य भेदलं. पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहून फिरत्या माशाच्या डोळ्याचा भेद केला. आणि द्रौपदीला जिंकलं. पण इथे कथेला पुन्हा एक अनपेक्षित वळण मिळालं. हो, जेव्हा पांडव द्रौपदीला घेऊन घरी आले तेव्हा कुंतीने न पाहताच आतून म्हटलं, जे काही आणलं आहे ते आपापसात वाटून घ्या. एका आईचं अनवधानाने उच्चारलेलं वाक्य. आणि त्या एका वाक्यामुळे द्रौपदीचा विवाह 5ही पांडवांशी झाला. हा प्रसंग सामाजिक रूढी, धर्म आणि नियती यांचा एक विलक्षण संगम दाखवतो, नाही का? नक्कीच. एका वाक्याने किती मोठी उलथापालट होऊ शकते हे इथे दिसतं. पांडव परत आल्यावर धृतराष्ट्राने राज्याचं विभाजन केलं. पण इथेही पक्षपात केला. हो, पांडवांना खांडवप्रस्थ नावाचा एक ओसाड प्रदेश दिला. पण पांडवांनी आपल्या मेहनतीने तिथे इंद्रप्रस्थ नावाचं एक भव्य आणि समृद्ध नगर वसवलं. युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला आणि तो सम्राट झाला. त्याचं हे यश, हे वैभव, ते दुर्योधनाच्या मनातली द्वेषाची आग आणखीनच भडकवून गेलं. आणि याच यज्ञाच्या वेळी इंद्रप्रस्थाच्या मायावी महालात म्हणजे मयसभेत दुर्योधनाचा अपमान झाला. हो, तो प्रसिद्ध प्रसंग. पाण्याला जमीन आणि जमिनीला पाणी समजून तो पडला आणि द्रौपदी त्याच्यावर हसली. आणि असंही म्हणतात की ती म्हणाली, आंधळ्याचा मुलगा आंधळाच. अपमान. हा अपमान दुर्योधनाच्या मनात घर करून बसला. तोपर्यंतचा मत्सर हा सत्तेसाठी होता, संपत्तीसाठी होता. पण हा अपमान वैयक्तिक होता. आता त्याला फक्त सूड हवा होता. आणि या सूडाच्या भावनेतूनच पुढच्या मोठ्या विनाशाची योजना तयार झाली. शकुनीच्या मदतीने. हो, शकुनीच्या मदतीने त्याने पांडवांना जुगार खेळण्यासाठी आमंत्रण दिले. आणि युधिष्ठिराची जुगार खेळण्याची सवय हा त्याचा एक मोठा दोष होता.
आणि याच दोषाचा फायदा घेऊन त्याला जाळ्यात ओढण्याची योजना होती. इथेच सभापर्वाची आणि महाभारताच्या खऱ्या संघर्षाची नांदी होते. तर या सगळ्या घटनाक्रमाकडे पाहिल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. महाभारत हे काही एका दिवसात घडलेले युद्ध नव्हतं. नाही, अजिबात नाही. त्याची बीजं खूप आधीपासून हळूहळू पेरली जात होती. प्रतिज्ञा, शाप, बालपणापासूनचा मत्सर, अन्याय आणि अपमान या सगळ्या गोष्टींनी मिळून त्या महाविनाशाचा पाया रचला होता. आणि यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की कशा प्रकारे वैयक्तिक दोष आणि महत्वाकांक्षा एका संपूर्ण राज्याचे विनाशाचे कारण बनतात. बरोबर. दुर्योधनाचं मत्सर, धृतराष्ट्राचं पुत्रप्रेम आणि युधिष्ठिराचा जुगाराचा नाद, या वैयक्तिक त्रुटींचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात हे महाभारत आपल्याला दाखवतं. आणि यातून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो कोणता? की आपलं नशीब आपल्या निवडीमुळे घडतं की आपण ज्या परिस्थितीत जन्मलो आहोत त्यामुळे. खूप खोल प्रश्न आहे हा. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. एकलव्याची कथा आपल्याला हा प्रश्न विचारायला भाग पाडते की गुरुप्रती असलेली निष्ठा किंवा दिलेलं वचन पाळणं हे कधी अन्यायाचं साधन बनतं का? म्हणजे एखादी आज्ञा पाळणं नेहमीच योग्य असतं का? हो, जरी त्यामुळे मोठं नुकसान होणार असेल तरी. धर्म आणि कर्तव्याच्या नावाखाली आपण कधीकधी चुकीच्या गोष्टींचं समर्थन तर करत नाही ना? विचार करण्यासारखा म्हणताय. आम्हाला आशा आहे की ही चर्चा आपल्याला आवडली असेल. बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण या पुस्तकाच्या दुसऱ्या भागावर म्हणजे सभापर्वावर चर्चा सुरू करू. तोपर्यंत विचार करत रहा. महाभारताच्या कथेच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. पहिल्या भागात आपण पाहिलं की मत्सर, सूड आणि सत्तेच्या लालसेची लहान बीजं कशी पेरली गेली. पण आता या दुसऱ्या भागात त्या लहान ठिणगीचा वणवा कसा होतो हे आपण पाहणार आहोत. हे केवळ काही घटनांमागच्या घटना नाहीत, तर मला वाटतं हे महाभारताचं नैतिक आणि भावनिक केंद्र आहे. अगदी बरोबर. या दुसऱ्या टप्प्याला आपण एका मोठ्या वादळाची सुरुवात म्हणू शकतो. आणि हे वादळ 3 महत्वाच्या पर्वांमध्ये विभागलेलं आहे, जे कथेला एक निर्णायक वळण देतात. 3 पर्व? हो. पहिलं आहे सभापर्व, जिथे सगळा विध्वंस सुरू होतो. दुसरं आहे वनपर्व, म्हणजे त्या विध्वंसानंतर स्वतःला पुन्हा उभं करण्याचा संघर्ष. आणि तिसरं आहे अज्ञातपर्व, जी सहनशीलतेची आणि आत्मनियंत्रणाची अंतिम परीक्षा आहे. आपण या प्रत्येक पर्वावर सविस्तर बोलणारच आहोत, पण सुरुवात सभापर्वापासून करूया. म्हणजे अनेकांना हे फक्त द्यूताचा खेळ म्हणून माहीत आहे, पण हे त्यापेक्षा खूप मोठं आहे की नाही? खूपच जास्त. सभापर्वाला केवळ एका राजसभेतील प्रसंग म्हणून पाहणं ही एक खूप मोठी चूक ठरेल. हा एक नैतिक अधपात आहे, जिथे एका संपूर्ण समाजाची विवेकबुद्धीपणाला लागली होती. समाजाची विवेकबुद्धी? हो. आणि याची सुरुवात होते दुर्योधनाच्या मत्सरातून. पण त्याचा मत्सर केवळ पांडवांच्या वैभवामुळे किंवा त्या मयसभेतील अपमानामुळे नव्हता. नाही. त्याच्या मुळाशी एक खोल न्यूनगंड होता. अच्छा. त्याला सतत वाटायचं की तो पांडवांपेक्षा कमी आहे. आणि शकुनीने याच असुरक्षितेला, याच न्यूनगंडाला एका भयानक शस्त्रात बदललं. म्हणजे शकुनीने त्याला थेट युद्धासाठी प्रवृत्त नाही केलं तर? नाही. मग एक वेगळाच सापळा रचला. बरोबर. कारण त्याला माहीत होतं की युद्धात पांडव श्रेष्ठ आहेत. म्हणून त्याने मांडलेला द्यूताचा खेळ हा केवळ पत्त्यांचा किंवा फाशांचा खेळ नव्हता, तो धर्मालाच लावलेला एक सापळा होता. आणि गंमत बघा, या पर्वात भीष्म, द्रोण आणि विदुर यांसारखे मोठे योद्धे आणि ज्ञानी माणसे असूनही अधर्म कसा जिंकतो हे आपल्याला दिसतं. म्हणूनच मला वाटतं की ही एक अशी नैतिक प्रयोगशाळा होती जिथे प्रत्येक जण अपयशी ठरला. अगदी. आणि या प्रयोगशाळेच्या अपयशानंतर सुरू होतो तो 13 वर्षांचा काळ, जो वनपर्व आणि अज्ञात पर्वात विभागलेला आहे. हो. आणि वनपर्व म्हणजे केवळ शिक्षेचा काळ नाही, अजिबात नाही. हा पांडवांसाठी आत्मपरीक्षणाचा आणि स्वतःला अधिक मजबूत करण्याचा काळ आहे. जसं सोन्याला शुद्ध करण्यासाठी अग्नीत तापवलं जातं ना, हो, त्याचप्रमाणे वनवासातील कष्ट पांडवांना आतून अधिक कणखर बनवत होते. इथे शारीरिक कष्ट होतेच, पण त्याहूनही मोठं मानसिक आणि तात्विक मंथन घडत होतं. द्रौपदीचे प्रश्न, युधिष्ठिराचं धर्मसंकट, अर्जुनाची तपस्या, या सगळ्यामुळे हा भाग युद्धाच्या कथेपेक्षा एका तत्वज्ञानाच्या ग्रंथासारखा वाटतो. आणि त्यानंतर येतो तिसरा आणि कदाचित सर्वात तणावपूर्ण टप्पा, अज्ञात पर्व. वनवासात निदान ते स्वतःच्या ओळखीने तरी जगत होते, पण त्यानंतरचं 1 वर्षाचा काळ तर त्याहूनही कठीण असणार, जिथे त्यांना स्वतःचं अस्तित्वच लपवायचं होतं. ही कल्पनाच किती भयानक आहे.
ही सहनशीलतेची आणि आत्मनियंत्रणाची अंतिम परीक्षा होती. विचार करा, जगातील सर्वश्रेष्ठ योद्ध्यांना आपली ओळख लपवून सामान्य माणसांप्रमाणे जगावं लागलं. हा काळ म्हणजे एका गुप्तहेराच्या मोहिमेसारखा होता, बरोबर. जिथे एक छोटीशी एक चूक त्यांना पुन्हा 12 वर्षांच्या वनवासात ढकलू शकली असती. हा प्रचंड तणावाचा काळ होता, जिथे त्यांनी केवळ आपली ओळखच नाही तर आपला राग आणि अपमानही लपवून ठेवला. ही केवळ शारीरिक परीक्षा नव्हती, ही त्यांच्या अहंकाराची आणि आत्मसन्मानाची परीक्षा होती. तर चला या 3 पर्वांमध्ये खोलवर शिरूया आणि समजून घेऊया की या घटना केवळ युद्धाची पार्श्वभूमी नव्हत्या, तर त्या कुरुक्षेत्राच्या महायुद्धाचा मानसिक, नैतिक आणि भावनिक पाया होत्या. बरोबर. सुरुवात करूया त्या विनाशकारी सभेपासून, सभापर्व. चला हे उलगडून पाहूया. इंद्रप्रस्थातील महिसभेत दुर्योधनाचा जो अपमान झाला, पाण्याला जमीन आणि जमिनीला पाणी समजून तो ज्या प्रकारे फसला, त्यामुळे त्याच्या मनातील द्वेषाची आग भडकली. पण मला नेहमी वाटतं की ही केवळ एक ठिणगी होती. या आगीत तेल ओतण्याचं खरं काम शकुनी मामाने केलं, नाही का? नक्कीच. यातली गंमत अशी आहे की शकुनीने दुर्योधनाच्या असुरक्षिततेला अचूक हेरलं. त्याने दुर्योधनाला सरळ युद्ध करण्याचा सल्ला दिला नाही. त्याने द्यूताची म्हणजे जुगाराची एक कुटील योजना सुचवली. म्हणजे तलवारीशिवायची लढाई. अगदी. ही एक अशी लढाई होती जी तलवारीने नाही तर कपटाने लढली जाणार होती. आणि ही योजना यशस्वी होण्यामागे दुर्योधना इतकाच धृतराष्ट्राचा पुत्रमोहही जबाबदार होता. हो, इथेच तर खरी मेख आहे. विदुर, भीष्म आणि द्रोण यांसारख्या लोकांनी धोक्याची सूचना दिली होती, पण राजाने डोळ्यांवर पट्टी बांधून या अधर्माला परवानगी दिली. त्यांचं ते मौन, ते मला नेहमीच अस्वस्थ करतं. त्यांचं मौन खरं तर ते त्या सभेतील सर्वात मोठं पाप ठरलं. ते फक्त शांत बसले नाहीत, त्यांनी अधर्माला मूक संमती दिली. आणि मग तो विनाशकारी खेळ सुरू झाला. युधिष्ठिर, जो धर्माचं प्रतीक मानला जातो, तो राजधर्माच्या नावाखाली एका व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःचं सर्वस्व गमावत जातो. हे पाहणं खरंच खूप वेदनादायी आहे. संपत्ती, राज्य, भाऊ आणि स्वतःलाही तो हरला. पण सर्वात भयानक क्षण तेव्हा आला जेव्हा त्याने द्रौपदीला पणाला लावलं. तो क्षण तो महाभारताची दिशाच बदलून टाकतो. ही महाभारतातील सर्वात अस्वस्थ करणारी घटना आहे. ही केवळ एका स्त्रीच्या अपमानाची गोष्ट नाही, तर ती एका संपूर्ण समाजाच्या नैतिक पतनाची कहाणी आहे. द्रौपदीला भर सभेत सोडून आणलं जातं आणि दुःशासन तिचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न करतो. आणि तेव्हा ती एक प्रश्न विचारते. हो, इथेच द्रौपदी एक असा प्रश्न विचारते जो संपूर्ण सभेला निरुत्तर करतो. युधिष्ठिराने आधी स्वतःला हरले की मला? हा साधा प्रश्न नव्हता. हा एक कायदेशीर आणि नैतिक बॉम्ब होता. अगदी. जर युधिष्ठिर स्वतःला आधीच हरला असेल तर तो गुलाम बनला होता, आणि एका गुलामाला दुसऱ्या कोणाला पणाला लावण्याचा अधिकार नसतो. या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. कारण तो प्रश्न त्या सभेच्या कोसळलेल्या नैतिकतेवरच एक प्रहार होता. आणि मग कृष्णाच्या कृपेने तिची लाज वाचते. हो, पण हा अपमान महायुद्धाची ठिणगी टाकतो. भीमाची प्रतिज्ञा, अर्जुनाचा संताप आणि द्रौपदीचा शाप हे सगळं तिथेच निश्चित झालं. म्हणजे एका क्षणासाठी असं वाटलं की सगळं संकट टळलं, कारण धृतराष्ट्राने घाबरून सगळं परत दिलं होतं. हो. पण दुर्योधनाचा तो बालहट्ट, तो इतका प्रबळ होता की त्याने एका टळलेल्या युद्धाला पुन्हा आमंत्रण दिलं. बरोबर. पुन्हा एकदा द्यूत खेळलं जातं आणि यावेळेस पांडव 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास हरतात. हा क्षण म्हणजे अधर्माच्या विजयाचा कळस होता आणि इथे सभापर्व संपतं. आणि पांडवांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ सुरू होतो. त्या सभेत जे काही घडलं त्यानंतर पांडवांना फक्त राज्य गमवावं लागलं नाही, तर त्यांचा आत्मसन्मानही गेला. यातून बाहेर पडायला त्यांना तब्बल 13 वर्ष लागली. हाच तो काळ ज्याला आपण वनपर्व म्हणतो. हो, हा काळ पांडवांसाठी, विशेषतः द्रौपदीसाठी अत्यंत खडतर असणार. हो, द्रौपदी राजमहालात वाढलेली राजकुमारी होती, पण आता तिला वनात राहावं लागत होतं. ती युधिष्ठिराला वारंवार प्रश्न विचारते की धर्माचं पालन करूनही जर असा अन्याय पदरी येत असेल तर त्या धर्माचा उपयोग काय? म्हणजे ती फक्त एक पीडित स्त्री नाहीये. अजिबात नाही. ती अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी एक चेतना दिसते. तिचे प्रश्न आजच्या काळातही तितकेच महत्वाचे आहेत. आणि या प्रश्नांच्या गदारोळात पांडव स्वतःला कसं सांभाळत होते? म्हणजे युधिष्ठिर,
ज्याच्या एका चुकीमुळे हे सगळं घडलं, तो या परिस्थितीला कसा सामोरा जात होता? हा काळ पांडवांचा आत्मपरीक्षणाचा होता. युधिष्ठिर ऋषीमुनींसोबत धर्म, कर्म आणि प्रारब्धावर चर्चा करतो. तो स्वतःला आणि आपल्या निर्णयांना तपासून पाहतो. यक्षप्रश्न. हो, ती प्रसिद्ध कथा. त्याचे 4 भाऊ एका तलावाचं पाणी पिऊन मरतात तेव्हा युधिष्ठिर केवळ आपल्या बुद्धीने आणि विवेकाने यक्षाच्या प्रश्नांची उत्तरं देऊन आपल्या मृत भावांना पुन्हा जिवंत करतो. यातून त्याची धर्मबुद्धी किती श्रेष्ठ होती हे दिसून येतं. तो केवळ नियमांचं पालन करणारा नव्हता, तर धर्माचं सार समजणारा होता. म्हणजे युधिष्ठिर ज्ञानाच्या मार्गाने स्वतःला तयार करत होता, पण अर्जुन, तो तर एक योद्धा होता. तो काय करत होता? अर्जुन भविष्यातील युद्धाची तयारी करत होता. तो केवळ नशिबाला दोष देत किंवा योग्य वेळेची वाट पाहत बसला नाही. नाही. त्याने स्वतःला अधिक सामर्थ्यशाली बनवण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. शिवासोबतचं त्याचं युद्ध. हो, किरात म्हणजे पारध्याच्या रूपात आलेल्या शिवाशी त्याचं झालेलं युद्ध त्याच्या पराक्रमाचं आणि तपस्येचं प्रतीक आहे. तो केवळ एक योद्धा नाही, तर एक तपस्वी बनतो, जो आपलं लक्ष साधण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असतो. पण मग भीमचं काय? तो युधिष्ठिरासारखा शांत बसणारा किंवा अर्जुनासारखी तपश्चर्या करणारा नाही. त्याच्या आत तर रागाचा ज्वालामुखी धगधगत असणार. अगदी बरोबर. भीम या तात्विक चर्चेत रमू शकत नाही. त्याच्यासाठी न्याय म्हणजे कृती. द्रौपदीच्या अपमानाने त्याच्या आत जी आग पेटवली आहे ती विझवण्यासाठी त्याला एक माध्यम हवंय. म्हणून तो राक्षसांचा वध करतो. हो, तो हिडिंब, बकासूर यांसारख्या अनेक राक्षसांचा वध करतो. प्रत्येक वध म्हणजे दुःशासनाच्या छातीवर बसणाऱ्या गदेचा एक सराव असतो. तो केवळ त्याचं शौर्य दाखवत नाही, तर द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेण्याची त्याची प्रतिज्ञा अधिक घट्ट करत असतो. तो जणू काही युद्धाचा सरावच करत असतो. म्हणजे 12 वर्षांच्या वनवासानंतर पांडव केवळ जिवंत राहिले नाहीत, तर ते अधिक कणखर, अधिक ज्ञानी आणि अधिक सामर्थ्यशाली बनले होते. पण त्यानंतर त्यांच्या पुढील सर्वात मोठं आव्हान होतं 1 वर्षाचा अज्ञातवास. हा काळ वनवासापेक्षाही कठीण होता. कारण इथे त्यांना केवळ कष्टाचं जीवन जगायचं नव्हतं, तर आपली ओळख लपवायची होती. त्यांनी मत्स्य देशाच्या राजा विराटच्या राज्यात आश्रय घेतला आणि त्यांनी निवडलेली रुपई मोठी रंजक होती. हो, हे मला नेहमीच आश्चर्यकारक वाटतंय. युधिष्ठिर कंक नावाचा सभासद बनतो, जो राजाला द्यूत खेळायला शिकवतो. भीम बल्लव नावाचा आचारी बनतो. आणि सर्वात आश्चर्यकारक म्हणजे अर्जुन बृहन्नला नावाचा नपुसक नर्तक बनतो. मला नेहमीच हा प्रश्न पडतो की अर्जुनासारख्या योद्ध्याला बृहन्नला म्हणून जगताना काय वाटलं असेल. म्हणजे एकीकडे जगातला श्रेष्ठ धनुर्धर आणि दुसरीकडे स्त्रीवेशात नृत्य, हे द्वंद्व त्याने कसं सहन केलं असेल? हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर असं आहे की ही केवळ वेशभूषा नव्हती. प्रत्येक रूपामागे त्यांच्या स्वभावावर नियंत्रण ठेवण्याची एक परीक्षा होती. अच्छा. युधिष्ठिराला ज्याला द्यूतामुळे सर्वस्व गमावं लागलं होतं, त्यालाच द्यूत शिकवण्याचं काम करावं लागलं. भीमाला ज्याला प्रचंड भूक लागत असे, त्याला स्वयंपाकघरात काम करावं लागलं. आणि अर्जुनाला, जो जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता, त्याला आपलं गांडीव धनुष्य लपवून स्त्रियांचे कपडे घालून नाचावं लागलं. हा त्यांच्या अहंकारावर केलेला सर्वात मोठा प्रहार होता. आणि याच काळात द्रौपदीला पुन्हा एकदा अपमानाला सामोरं जावं लागतं. हो, कीचक नावाचा सेनापती द्रौपदीचा, जी सेरंद्री बनली होती, विनयभंग करण्याचा प्रयत्न करतो. हा प्रसंग सभापर्वातील अपमानाची आठवण करून देतो. पण यावेळी निकाल वेगळा लागतो. हो, यावेळी पांडव हतबल नव्हते. अजिबात नाही. यावेळी भीष्म किंवा द्रोण नव्हते, पण भीम होता. भीम अत्यंत क्रूरपणे कीचहाचा वध करतो आणि द्रौपदीच्या अपमानाचा पहिला सूड घेतो. हा केवळ एका व्यक्तीचा वध नव्हता, तर तो एक संदेश होता. काय संदेश? संदेश होता की पांडव परत आले आहेत आणि आता अन्याय सहन केला जाणार नाही. विराट राजावर हल्ला करतात. कारण त्यांना शंका असते की पांडव इथेच लपले आहेत. आणि तेव्हा जे घडतं ते अविश्वसनीय आहे. बृहन्नलेच्या रूपात असलेला अर्जुन एकटाच संपूर्ण कौरव सेनेचा पराभव करतो. तो भीष्म, द्रोण, कर्ण अशा महारथींनाही आपल्या संमोहन अस्त्राने हरवतो. तो कोणाचा वध करत नाही, पण त्यांना पराभूत करून तो आपली शक्ती दाखवून देतो. आणि या युद्धामुळे त्यांची ओळख उघड होते. हो, पण तोपर्यंत अज्ञातवासाचा 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला असतो. सिद्ध केलं की पांडव केवळ जिवंत नाहीत, तर पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली होऊन परतलेत. युद्धासाठी आता मैदान पूर्णपणे तयार झालं होतं. तर या सगळ्याचा अर्थ काय?
महाभारताचा हा दुसरा भाग म्हणजे सभापर्व, वनपर्व आणि अज्ञातपर्व हा केवळ घटनांचा क्रम नाही. सभेतील अपमानापासून ते वनवासातील आत्मपरीक्षण आणि अज्ञातवासातील संयमापर्यंतचा हा प्रवास म्हणजे येणाऱ्या महायुद्धाची एक मानसिक आणि आत्मिक तयारी होती. अगदी. वनवास आणि अज्ञातवास हे पांडवांसाठी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेसारखे होते, जिथे ते केवळ योद्धे म्हणून नाही तर एक परिपक्व मानव म्हणून घडले. त्यांनी दुःख, अपमान, राग आणि संयम या सगळ्या भावनांचा अनुभव घेतला. आणि द्रौपदीचा अपमान द्रौपदीचा अपमान तो केवळ एका स्त्रीचा अपमान नव्हता, तर तो संपूर्ण समाजाच्या नैतिक अधपतनाचं प्रतीक होता, ज्यामुळे ते महायुद्ध अटळ झालं. ती घटना एक अशी जखम होती जी कधीच भरून येऊ शकत नव्हती. ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या सगळ्या घडामोडींनंतर 13 वर्षांचं दुःख आणि अपमान सहन केल्यानंतर जेव्हा पांडव परत आले तेव्हा त्यांच्या मनात कोणती भावना अधिक प्रबळ असेल? आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची वैयक्तिक सूडभावना की कोसळलेल्या धर्माची पुनर्स्थापना करण्याची उदात्त इच्छा? हाच तर कळीचा प्रश्न आहे, कारण याच प्रश्नाच्या उत्तरातून त्यांच्या पुढील कृतीची दिशा ठरणार होती. कदाचित या दोन्ही भावना एकमेकांत इतक्या मिसळून गेल्या होत्या की त्यांना वेगळं करणं शक्यच नव्हतं. आणि याचं उत्तर आपल्याला महाभारताच्या अंतिम भागात मिळेल, जिथे कुरुक्षेत्राच्या रणांगणावर या सर्व घटनांचा शेवट होईल. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर कृपया बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण महाभारताच्या अंतिम टप्प्याबद्दल बोलू. नमस्कार. तर आज आपण महाभारताच्या महाकाव्याच्या तिसऱ्या आणि म्हणायला गेलं तर अंतिम भागावर एक सविस्तर चर्चा करणार आहोत. यापूर्वीच्या 2 भागांमध्ये आपण कौरव पांडवांमधील वैराची बीजं, द्यूत प्रसंगातील तो अपमान आणि वनवासातील तो खडतर प्रवास पाहिला. पण आता आपण त्या टप्प्यावर आहोत जिथे ही महागाथा तिच्या सर्वोच्च आणि तितक्याच विनाशकारी शिखरावर पोहोचते. हा भाग केवळ एका महायुद्धाचा शेवट नाही, तर मानवी जीवनातील अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नांचा एक शोध आहे. इथे आपल्याला धर्म आणि अधर्म यांच्यातली सीमारेषा ती पूर्णपणे पुसट झालेली दिसते. विजय म्हणजे काय आणि पराभव म्हणजे काय याचे अर्थच बदलून जातात. उद्योग पर्वातील शांततेच्या शेवटच्या अगदी केविलवाण्या प्रयत्नांपासून ते पांडवांच्या अंतिम गूढ स्वर्गारोहणापर्यंतचा हा प्रवास, हा महाभारताला एका केवळ युद्धकथेवरून मानवी अस्तित्वाचं तत्वज्ञान सांगणाऱ्या ग्रंथात रूपांतरित करतो. चला यातील एक पैलू उघडून पाहूया. हो, आणि मला वाटतं की ते रूपांतरण उद्योग पर्वापासूनच सुरू होतं. युद्धाच्या आधीच जेव्हा कृष्ण शिष्टाई करतो तेव्हाच आपल्याला दिसतं की हा केवळ जमिनीचा वाद राहिलेला नाही. ही केवळ घटनांची साखळी नाही, तर प्रत्येक घटनेमागील का आणि कशासाठी या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न आहे. विचार करा, युधिष्ठिर ज्याचा संपूर्ण राज्यावर हक्क आहे तो केवळ 5 गावं मागतो. फक्त 5 गावं? हो, हे म्हणजे जणू एखाद्या अब्जाधीशाने आपला हक्क सोडून फक्त एका छोट्याशा घराची मागणी करावी. या एका कृतीतून त्याचा संयम आणि विनाश टाळण्याची त्याची तळमळ दिसते. तर दुसरीकडे दुर्योधन आहे जो म्हणतो सुईच्या टोकाएवढी ही जमीन देणार नाही. हा केवळ जमिनीचा वाद नव्हता, तर 2 मूल्यप्रणालींचा, 2 विचारसरणींचा संघर्ष होता. एकीकडे न्यायाची आणि समाधानाची वृत्ती, तर दुसरीकडे लोभ आणि सत्तेची अमर्याद लालसा. या चर्चेत आपण भगवद्गीतेचं महत्त्व, भीष्म, द्रोण आणि कर्ण यांसारख्या महान योद्ध्यांचे शोकांतिक अंत आणि त्यामागील नैतिक प्रश्न समजून घेणार आहोत. कारण युद्धाचा शेवट हा कथेचा शेवट नसतो, नाही का? वाही. तर खऱ्या परीक्षेची सुरुवात असते, हेच हा भाग आपल्याला शिकवतो. मला नेहमीच त्या क्षणाबद्दल उत्सुकता वाटते, जेव्हा पांडव 13 वर्षांचा वनवास आणि तो अज्ञातवास संपवून परत येतात. इतकं सहन केल्यानंतर त्यांच्या मनात काय असेल आणि ते फक्त 5 गावं मागतात, हे खरंच अविश्वसनीय आहे. हो, यातून त्यांची ती शांतताप्रिय वृत्ती दिसते. पण दुर्योधनाचा तो प्रतिसाद, सुईच्या टोकाएवढी ही जमीन देणार नाही, हा निव्वळ अहंकार होता की त्यामागे आणखी काही राजकारण होतं? खरं तर हा निव्वळ अहंकार नव्हता, तो असुरक्षिततेतून आलेला हट्ट होता. असुरक्षितता? हो, त्याला माहीत होतं की पांडव त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि लोक त्यांनाच राजा म्हणून स्वीकारतील. त्यामुळे कोणतीही तडजोड करणं म्हणजे एक प्रकारे स्वतःच्या पराभवाची कबुली देण्यासारखं होतं. अच्छा. इथेच श्रीकृष्णाची भूमिका महत्वाची ठरते. तो शांतिदूत म्हणून हस्तिनापुरात जातो. त्याचं भाषण हे राजकारण आणि नैतिकतेचा एक उत्तम नमुना आहे. खरंच, तो दुर्योधनाला समजावतो, होणाऱ्या विनाशाची कल्पना देतो. पण जेव्हा दुर्योधन त्यालाच बंदी बनवण्याचा प्रयत्न करतो
तेव्हा कृष्ण आपलं विराट रूप प्रकट करतो. हो. तो क्षण म्हणजे केवळ एक चमत्कार नाही, तो एक दैवी इशारा असतो की आता मानवी पातळीवरील बोलणी आणि समजुतीच्या पलीकडे गोष्टी गेल्या आहेत. आता नियतीच हस्तक्षेप करणार आहे. आणि मग आपण येतो कुरुक्षेत्रावर. दोन्ही बाजूला प्रचंड सैन्य, मोठे योद्धे. पण युद्ध सुरू होण्याआधीच पांडवांच्या मुख्य योद्धा अर्जुन आपलं गांडीव धनुष्य खाली ठेवतो. समोर आपलेच आजोबा, आपले गुरु, आपले भाऊबंध पाहून तो पूर्णपणे खचून जातो. तो म्हणतो, ज्यांच्यासाठी हे राज्य मिळवायचं तेच जर समोर मरणाला उभे असतील तर अशा विजयाचा काय उपयोग? हा क्षण खूप महत्वाचा आहे, नाही का? अगदी. एक महान योद्धा असूनही तो किती मानवी पातळीवर विचार करतो. अगदी. आणि याच क्षणी महाभारताचं हृदय म्हणजेच भगवद्गीता जन्माला येते. श्रीकृष्ण अर्जुनाला केवळ उपदेश करत नाही, तर त्याच्या प्रत्येक शंकेचं निरसन करतो. तो त्याला कर्मयोगाचा सिद्धांत समजावतो. कर्मयोग. हो. तो म्हणतो, आपलं कर्तव्य फळाची अपेक्षा न करता पार पाडावं. हे म्हणजे असं की डॉक्टरने रुग्णाला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावेत, पण रुग्ण वाचेल की नाही या परिणामाची चिंता करू नये. बरोबर. अर्जुनाचं कर्तव्य होतं अधर्माविरुद्ध लढणं. श्रीकृष्ण त्याला समजावतो की आत्मा अमर आहे, त्यामुळे मृत्यूची भीती बाळगू नये. शरीर हे फक्त एक वस्त्र आहे. गीता केवळ अर्जुनासाठी नव्हती, नाही. ती प्रत्येक माणसाला त्याच्या जीवनातील धर्मसंकटात, कर्तव्याच्या द्विधा मनस्थितीत मार्ग दाखवण्यासाठी आहे. युद्ध सुरू होतं आणि कौरवांचे पहिले सेनापती असतात भीष्म पितामह. ते 10 दिवस अक्षरशः पांडवांच्या सैन्याचा विनाश करतात. त्यांच्या पराक्रमापुढे कुणीही टिकू शकत नाही. मला नेहमीच प्रश्न पडतो, त्यांचं मन तर पांडवांकडे होतं, मग ती इतक्या निष्ठेने कौरवांकडून का लढले? कारण ते हस्तिनापूरच्या सिंहासनाशी वचनबद्ध होते. त्यांचा धर्म राजनिष्ठा होता. पण भीष्मांचा पराभव करण्यासाठी कृष्णाला एक युक्ती वापरावी लागते. शिखंडीला पुढे करून अर्जुनाला बाण मारायला सांगितले जाते. अच्छा. आता इथे हे समजून घेणं महत्वाचं आहे की भीष्मांनी स्त्रीवर किंवा पूर्वी स्त्री असलेल्या व्यक्तीवर शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा केलेली असते. अच्छा, ही प्रतिज्ञा होती त्यांची. हो, कारण क्षत्रिय धर्मानुसार असहाय्य किंवा स्त्रीवर प्रहार करणे हे शौर्याच्या विरुद्ध आणि सर्वात मोठे पाप मानले जात असे. शिखंडीला समोर पाहून ते धर्मसंकटात सापडले आणि त्यांनी शस्त्र खाली ठेवले. इच्छामरणाचं वरदान असलेले भीष्म शरशय्येवर पडतात, पण मृत्यू स्वीकारत नाहीत. नाही. त्यांचा अंत हा केवळ एका योद्ध्याचा मृत्यू नाही, तर ज्ञानाच्या आणि कठोर प्रतिज्ञांच्या एका युगाचं अस्त आहे. आणि भीष्मांच्या पतनानंतर कौरवांची धुरा सांभाळली ती त्यांच्या गुरुने, द्रोणाचार्यांनी. पण त्यांची कथा तर आणखीनच नैतिकदृष्ट्या गुंतागुंतीची आहे. त्यांनी रचलेल्या चक्रव्यूहात अभिमन्यूचा बळी जातो. हो, आणि त्यांच्या मृत्यूची कथा तर धर्म अधर्माच्या सीमा आणखीनच धुसर करते. त्यांचा पुत्र अश्वत्थामा अमर आहे हे त्यांना माहीत असतं. हो. त्यामुळे अश्वत्थामा मेला आहे हे अर्धसत्य वापरून त्यांना शस्त्र खाली ठेवायला भाग पाडलं जातं. युधिष्ठिर, जो कधीही खोटं बोलत नाही, तो सुद्धा कृष्णाच्या आग्रहाखातर नरो वा कुंजरो वा म्हणत या अर्धसत्यात सामील होतो. हो. हळू आवाजात हे ऐकताना अंगावर काटा येतो. इथे युधिष्ठिरासारख्या सत्यवचनी माणसालाही खोटं बोलवावं लागतं. म्हणजे धर्म जिंकण्यासाठी अधर्माचाच मार्ग वापरावा लागतो का? हाच महाभारताचा सर्वात मोठा प्रश्न आहे. तो आपल्याला शिकवतो की जगात काहीही पूर्णपणे बरोबर किंवा पूर्णपणे चूक नसतं. परिस्थितीनुसार धर्माची व्याख्या बदलू शकते. धर्माच्या मोठ्या विजयासाठी कधीकधी छोट्या अधर्माकडे दुर्लक्ष करावं लागतं, असं महाकाव्य सूचित करतं. प्रत्येक जण इथे परिस्थितीचा गुलाम आहे. द्रोणाचार्य आपला पुत्र मेला या धक्क्याने शस्त्र खाली ठेवतात आणि धृष्टद्युम्न त्यांचा वध करतो. बरोबर. पण कर्णाच्या बाबतीत नेहमीच एक सहानुभूतीची भावना का वाटते? तो तर अधर्माच्या बाजूने लढत होता आणि त्याने द्रौपदीच्या वस्त्रहरणासारख्या प्रसंगात दुर्योधनाचीच साथ दिली होती. याचं कारण कर्णाचं आयुष्य हे एका शोकांतिकेसारखं आहे. तो जन्माने सूर्यपुत्र, पण आयुष्यभर त्याला सूतपुत्र म्हणून अपमान सहन करावा लागला. हो, हे खरंय. त्याची योग्यता असूनही त्याला ती कधीच मिळाली नाही. अशा परिस्थितीत दुर्योधनाने त्याला मैत्री आणि सन्मान दिला. त्यामुळे दुर्योधनाशी त्याची निष्ठा ही त्याचा सर्वात मोठा गुण आणि सर्वात मोठा दोषही ठरला. गुण आणि दोष दोन्ही? हो. जेव्हा इंद्र त्याच्याकडे कवचकुंडल दानात मागतो, तेव्हा त्याला माहीत असतं की हा त्याच्या मृत्यूचा सापळा आहे, तरीही तो दानवीर म्हणून ते देऊन टाकतो.
त्याचा मृत्यू तर आणखीच करुण आहे. जेव्हा त्याच्या रथाचं चाक जमिनीत फसतं तेव्हा अर्जुन त्याचा वध करतो. हे कुठेतरी अन्यायकारक वाटतं. बरोबर. पण त्याच क्षणी कृष्ण अर्जुनाला त्याच्या कर्मांची आठवण करून देतो. तो विचारतो, द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी तुझा धर्म कुठे होता? अभिमन्यूला चक्रव्यूहात घेरून मारलं तेव्हा तुझा न्याय कुठे होता? यातून महाभारत हेच सांगू पाहतं की तुम्ही कितीही दानशूर किंवा पराक्रमी असलात तरी तुम्ही ज्या व्यवस्थेचे भाग आहात ती जर अन्यायी असेल तर त्या अन्यायाची जबाबदारी तुमच्यावरही येते. अच्छा. त्याचा मृत्यू हा त्याच्या आयुष्यातील निवडीचा फळ होता, तरीही त्याचा अंत मनाला छटका लावून जातोच. युद्धाचा शेवट भीम आणि दुर्योधनाच्या गदायुद्धाने होतो आणि इथेही नियमांचं उल्लंघन होतं. हो. कृष्णाच्या इशाऱ्यावर भीम दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार करतो, जे गदायुद्धाच्या नियमांच्या विरुद्ध होतं. आणि इथे अधर्माचा अंत अधर्मानेच होतो. पण युद्ध संपल्यावर विजयाचा आनंद नसतो, असतो तो फक्त शोक. हो. स्त्रीपर्व हे युद्धाचं सर्वात भयानक आणि करुण चित्र दाखवतं. रणभूमीवर आपल्या 100 मुलांची प्रेत पाहून गांधारी आक्रोश करते. तिचा शोक इतका तीव्र असतो की ती कृष्णाला शाप देते, जसा माझ्या कुळाचा नाश झाला तसाच तुझ्या यादव कुळाचाही नाश होईल. आणि कृष्ण तो शाप शांतपणे स्वीकारतो. हो, स्वीकारतो. का? कारण त्याला माहीत असतं की यादवांमध्येही अधर्म, माज आणि अहंकार वाढला आहे आणि त्यांचा विनाश अटळ आहे. हा नियतीचा खेळ आहे. हा शाप आणि युधिष्ठिराचा पश्चाताप. तो म्हणतो, या रक्तपातानंतर मिळालेल्या राज्याचा काय उपयोग? मी माझ्याच आप्तांना मारून राजा बनलो. तो राज्य स्वीकारायला नकार देतो. हो. विजयाची किंमत इतकी मोठी असते की तो विजय पराभवापेक्षाही भयंकर वाटू लागतो. अगदी. आणि इथे पुन्हा एकदा शरशय्येवर पडलेले भीष्म पितामह महत्वाची भूमिका बजावतात. ते युधिष्ठिराला कर्तव्याची जाणीव करून देतात. ते त्याला राजधर्माचा उपदेश करतात. राजधर्म. हो. राज्य कसं चालवावं, प्रजेचं हित कसं जपावं, संकटकाळी राजाने कसं वागावं, हे सगळं शिकवतात. यामुळे महाभारत केवळ एक वीरकथा न राहता राज्यशास्त्राचा एक महान ग्रंथ बनतो. ते सांगतात की राजाने वैयक्तिक सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करायचं असतं. पुढे आयुष्याच्या उत्तरार्धात धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती वनात जातात. गांधारीचा शाप खरा ठरतो आणि यादव आपापसात लढून नष्ट होतात. श्रीकृष्णही आपला देहत्याग करतात. हे दाखवतं की कर्माचे नियम कुणालाही चुकलेले नाहीत, अगदी देवाच्या अवतारालाही नाही. बरोबर. आणि मग येतो शेवटचा, सर्वात गूढ आणि तत्वज्ञानाने भरलेला भाग. पांडव सर्व राज्य परीक्षिताच्या हाती सोपून हिमालयाकडे महाप्रस्थानाला निघतात. द्रौपदीपासून ते भीम, अर्जुन, नकुल, सहदेव एक एक जण मार्गात कोसळतात. हो. प्रत्येकजण पडल्यावर भीम युधिष्ठिराला विचारतो, हा का पडला? आणि युधिष्ठिर त्यांच्या प्रत्येकाच्या पतनाचं कारण सांगतो, त्यांच्यातील सूक्ष्म दोष. सूक्ष्म दोष. हो. द्रौपदीचा अर्जुनावरील किंचित जास्त असलेला पक्षपात, सहदेवाचा आपल्या ज्ञानाचा गर्व, अर्जुनाचा पराक्रमाचा अहंकार. म्हणजे त्यांची सर्वात मोठी ताकदच त्यांचा सर्वात मोठा दोष बनली. अगदी बरोबर. हे आपल्याला शिकवतं की धर्म म्हणजे केवळ मोठी कृत्य नाहीत, तर आपल्या स्वभावातील सूक्ष्म दोषांवर नियंत्रण ठेवण्याची सतत चालणारी प्रक्रिया आहे. अर्जुनाचा पराक्रम तेव्हाच फोल ठरला जेव्हा त्याला त्या पराक्रमाचा गर्व झाला. भीमाचं सामर्थ्य तेव्हाच कमी पडलं जेव्हा त्याला त्या सामर्थ्याचा अहंकार आणि खादाडपणा नडला. हे सूक्ष्म दोष त्यांच्या अंतिम प्रवासात अडथळा ठरतात. शेवटी फक्त युधिष्ठिर आणि एक कुत्रा उरतो. स्वर्गाच्या दारात त्याला कुत्र्याला सोडून आत यायला सांगितलं जातं, पण तो ठाम नकार देतो. हो. तो म्हणतो, माझ्यासोबत शेवटपर्यंत राहिलेल्या या निष्ठावान जीवाला मी सोडू शकत नाही, याच्याशिवाय मला स्वर्गही नको. केवढा मोठा क्षण आहे हा. तो कुत्रा म्हणजे स्वतः धर्मराज असतो. ही युधिष्ठिराची अंतिम परीक्षा असते, ज्यात तो उत्तीर्ण होतो. अच्छा. यातून हे सिद्ध होतं की स्वर्गापेक्षाही करुणा आणि निष्ठा श्रेष्ठ आहे. धर्माचं अंतिम रूप हे नियमांमध्ये नाही तर करुणेमध्ये आहे. आणि पुढे स्वर्गात गेल्यावर त्याला आपले भाऊ नरकात आणि दुर्योधन स्वर्गात दिसतो. काय? हो. तेव्हाही तो म्हणतो, माझ्या माणसांशिवाय मला स्वर्ग नको, मी त्यांच्यासोबत नरकातच राहीन. ही त्याची दुसरी परीक्षा असते आणि ती देखील तो पार करतो. अखेरीस सर्वांनाच मोक्ष मिळतो. तर या सगळ्यांचा अर्थ काय? महाभारत आपल्याला सांगतं की धर्म कधीच सोपा, सरळ नसतो. नाही. तो काळ्या पांढऱ्या रंगात नसतो, तर तो अनेक धुसर छटांनी बनलेला असतो. युद्धाने प्रश्न सुटत नाहीत, तर नवे प्रश्न निर्माण होतात.
सत्ता आणि विजय हे किती क्षणभंगूर आहेत हेच यातून दिसतं. बरोबर. शाश्वत काय आहे तर करुणा, कर्तव्य आणि सत्य. आपण घेतलेले निर्णय आणि त्यामागील आपला हेतू महत्वाचा असतो. म्हणूनच म्हटलं जातं, यन्ने हस्ती न तत्क्वचित. म्हणजे जे येथे आहे ते सर्वत्र आहे आणि जे येथे नाही ते कुठेही नाही. वा. महाभारत हा केवळ एक ग्रंथ नाही, तर तो मानवजातीला दाखवलेला आरसा आहे, ज्यात आपले दोष, आपली महानता आणि आपली जबाबदारी सगळंच दिसतं. जर तुम्हाला या चर्चेतून काही नवीन शिकायला मिळालं असेल तर कृपया बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजच्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो. जर अर्जुनाचा गर्व किंवा सहदेवाच्या ज्ञानाचा अहंकार यांसारख्या एका सूक्ष्म दोषामुळे पांडवांपैकी प्रत्येकाचं पतन झालं, तर आपल्या स्वतःच्या आयुष्यात असा कोणता सूक्ष्म दोष असू शकतो ज्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत, पण जो आपला संपूर्ण प्रवास ठरवू शकतो? तुम्हाला पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमची सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमची निवड पुढच्या भागात सादर केली जाऊ शकते.